नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार इयत्ता 7वी गणित सराव संच 38। ठीक आहे, तत्पूर्वी आपण पाहणार आहोत बघा व्यस्त प्रमाण। काय पाहणार? व्यस्त प्रमाण। ज्यांनी कोणी समप्रमाण ज्यांना माहीत नसेल त्यांनी आपला सराव संच 37 हा व्हिडिओ नक्की पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे। आज आपण पाहणार व्यस्त प्रमाण। बघा इथे सारणी आहे तुमच्या पुढे, कामगारांची संख्या दिली, काम पूर्ण करण्यास लागलेले दिवस दिले। ठीक आहे, आता बघा 4 कामगारांची संख्या आहे 4 आणि त्यांना दिवस लागतात 60। कामगारांची संख्या आहे 6, त्यांना दिवस लागतात 40 आणि 8 कामगार आहेत त्यांना दिवस लागतात 30 आणि 12 कामगार आहेत त्यांना दिवस लागतात 20। बघा तुम्ही इथे एकदा ऑब्झर्व केलंच का? बघा वरची संख्या जशी वाढत जाते तशी खालची संख्या कमी कमी होत चाललेली आहे। काय आहे? कमी कमी होत चालली आहे। बघा आपल्या समप्रमाणामध्ये तसं नव्हतं, वरची संख्या वाढत गेली की खालची संख्या पण काय वाढायची? वाढत जायची। वरची संख्या कमी कमी होत असेल तर खालची संख्या पण कमी कमी होत जायची। पण व्यस्त प्रमाणामध्ये उलटं असतं, विरुद्ध। म्हणजे वाढत गेलं, वरची संख्या वाढली असेल तर खालची संख्या काय होणार आहे? ती कमी होणार आहे आणि कमी झाली असेल तर खालची संख्या काय होणार आहे? वाढणार आहे। त्यालाच आपण म्हणतो व्यस्त प्रमाण। ठीक आहे, आता समप्रमाणामध्ये त्यांचं गुणोत्तर काय होतं? सेम होतं, म्हणजे स्थिर होतं। ठीक आहे, पण ह्यांचं गुणोत्तर स्थिर नाही आहे। ठीक आहे, पण यांचा गुणाकार काय आहे? सेमच आहे। बघा 4 आणि 60 यांचा जर गुणाकार केला आपण, काय केला? 4 आणि 60 यांचा जर गुणाकार आपण केला, बघा 6 चोक 24 आणि हा 0 240। ठीक आहे, 6 चोक 24 आणि हा वरचा 0 आहे तो दिला 240, यांचा दोघांचा गुणाकार तोच येणार आहे। बघा ह्यांचा दोघांचा गुणाकार केला। आता 8 आणि 30चा गुणाकार करू। 8 त्रिक 24 आणि वरचा आहे तो 0 1 दिला 240। 12 आणि 20 यांचा गुणाकार 12 दुने 24 आणि 0, म्हणजे सगळीकडे तुम्ही पहा त्यांचा गुणाकार आहेत ना सेम आलेला आहे। काय आहे? सेम आलेला आहे, म्हणूनच आपण ह्याला म्हणतो व्यस्त प्रमाण। ठीक आहे, आता आपण उदाहरणाकडे जाऊया। सराव संच 38 मधलं पहिलं गणित आहे, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? मग 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता पहिल्यांदा आपण काय करू? या सारणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू। बघा सारणीचे पहिले असेल बघा मजूर, बरोबर की नाही? पहिली आहे मजूर। मग एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास, आता खुरपणी पूर्ण करण्यास लागणारे दिवस लिहा। खुरपणी पूर्ण करण्यास लागणारे दिवस व्यवस्थित लिहून घ्या, असंच म्हणजे तुम्हाला काय कळेल? सगळं कळेल। ठीक आहे, आपण बघा समप्रमाणामध्ये पण अशी सारणी करून ती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हो की नाही? तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं? सारणीमध्ये सोडवण्याचा आपल्याला काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, आता बघा 5 मजुरांना 12 दिवस लागतात, लिहून घ्या। मजूर किती? 5 आणि दिवस किती लागणार आहेत मग ह्यांना? 12। ठीक आहे, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 6 मजूर आहेत आपले, किती दिवस लागतील? मग त्यांना x मानू, ठीक आहे नाही? मानायचं आपलं, काय पण मानायचं चालते। ठीक आहे, 15 मजुरांना किती दिवस लागतील? 15 मजूर आहेत, मग दिवस किती लागतील विचारले, आपण काय म्हणू? y मानू। एका ठिकाणी x मानला, दुसऱ्या ठिकाणी y मानू, आहे की नाही? चला आता आपण ह्याचं सोडवण्याचा प्रयत्न। बघा समप्रमाणामध्ये काय करत होतं आपण? ह्या अंश आणि छेद असं मानून आपण काय करत होतो? भागाकार करत होतो, पण इथे करायचं आपल्याला गुणाकार। का? कारण की व्यस्त प्रमाणाचं काय असतं? गुणाकार काय असतो? सम असतो, सेम असतो। ठीक आहे, चला आता आपण करणार गुणाकार। पहिल्यांदा लिहून घ्या 5। आता बघा ह्या दोघांचा गुणाकार करू, पहिल्यांदा x ची किंमत काढू, मग y ची किंमत काढू। ठीक आहे, आता बघा 6 मजुरांना लागणारे दिवस लिहा इथे, 6 मजुरांना लागणारे दिवस। ठीक आहे, आणि इथे ह्याच्या दुसऱ्या साईडला लिहा 15 मजुरांना लागणारे दिवस, 15 मजुरांना लागणारे दिवस। ठीक आहे, पहिल्यांदा आता काय करू आपण? 6 मजुरांची काढून घेऊ, मग लिहा 5 गुणिले 12। बघा ह्यांचे आपण गुणाकार केलेला आहे, समप्रमाणामध्ये आपण काय केलं होतं? भागाकार केला होता, लक्षात ठेवा। ठीक आहे, बरोबरचं चिन्ह द्यायचं। किती काढायचं आपलं? 6 गुणिले x। ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय केलं? ह्या 5ने काय केलं? ह्या बॉक्सला आपण पहिल्यांदा गुणलं। आता ह्याच 5ने आपल्याला काय करायचं आहे?
ह्या कडेच्या बॉक्सला कोणाच्या शेवटच्या बॉक्सला, म्हणजे आपल्याला 15 मजुरांची संख्या येईल. ठीक आहे, म्हणजे 5 गुणिले 12 बरोबर 15 गुणिले y. इथपर्यंत समजलं. बघा आता ह्यांचा गुणाकार करूया आपण. बघा 12 आणि 5 गुणिले 12 यांचा गुणाकार होतो 60. 12×5 60, हो की नाही. आता 6 आणि x यांचा गुणाकार होतो 6x. आता हा गुणिले x आहे आपल्याला, तो दुसऱ्या बाजूला जाताना भागिले होतो. काय होतो? भागिले, म्हणजे 60 भागिले 6 बरोबर x. हा x आहे तो तसाच राहिला. हा जो x 6 गुणिले होता ना, इकडे गेलो भागिले आला. आता ह्यांचा भागाकार करून घेऊया. भागाकार केला आपण 60 भागिले x. 6 1 6 0 आणि आता बघा हा 0 राहिला आहे. 6 0 0 म्हणजेच आपल्याला येतो 10. काय होतं? उत्तर येतं आपल्याला 10 बरोबर x. म्हणजेच आपण म्हणू शकतो x बरोबर 10. x बरोबर 10 म्हणजेच काय आपण लिहू शकतो? 6 मजुरांना लागणारे दिवस किती आहेत? 10. ठीक आहे. आता 15 मजुरांचं काढू आपण. बरं, 5 गुणिले 12 12×5 60 बरोबर 15y. गुणिले आहे ना, आपण गुणाकार देतो. ठीक आहे. आता हा गुणिले तो दुसऱ्या बाजूला आणताना काय होणार आहे? भागिले 15 बरोबर y. आता ह्यांचा भागाकार करून घेऊ आपण. ठीक आहे. 60 भागिले 15. 15च्या पाढे 60 आहे का? आहे ना. 15 चोक 60 म्हणजेच y बरोबर 4. हे आपलं उत्तर आलंय. ठीक आहे. अरे उत्तर हे 0 लिहिताल बरं का. वरता जो भागाकार असतो ना, ते उत्तर असतं, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ही जी असते ना खालची, ती बाकी असते. ठीक आहे. चला, म्हणजेच आपण लिहू शकतो 15 मजुरांना लागणारे दिवस आहेत 4 दिवस लागतील त्यांना. ठीक आहे, समजलं. बघा मी बाजूला सरते, तुम्हाला कोणाला लिहून घ्यायचं लिहून घ्या, किंवा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. बघा दुसरा प्रश्न आहे, मनोहर रावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले, तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत? ठीक आहे. आता आपण याची सारणी करूया. पहिल्यांदा लिहूया पाने. काय लिहूया? पाने. जे दिले ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये लिहू आपण एक पुस्तक पूर्ण वाचण्यास लागणारे दिवस. असं लिहूया. एक पुस्तक वाचण्यास लागणारे दिवस. एक पुस्तक पूर्ण वाचण्यास असं लिहूया. काय लिहूया? पूर्ण वाचण्यास लिहूया. पूर्ण लिहिले नाही ते, मग पूर्ण लिहूया. पूर्ण वाचण्यास लागणारा दिवस किंवा लागणारे दिवस. अरे दिवस. ठीक आहे. चला आता ह्याची सारणी करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बघा आता पाने किती होती? पहिली 40 पाने होती. किती? 40. मग 40 पाने किती दिवसात पूर्ण झाली त्यांना? 10 दिवसात पूर्ण पुस्तक वाचलं त्यांनी, हो की नाही. आता आपल्याला विचारले तेच पुस्तक, आता हेच पुस्तक आहे आपलं, ते 8 दिवसात वाचून पूर्ण करायचं. 8 दिवसात वाचून पूर्ण करायचं आपल्याला, म्हणजे दिवस पूर्ण करायचे आपल्याला. दिवस किती दिलेत? 8 दिलेत. मग पाने किती लागतील? पाने दिलेत ना, पाने. मग आपण x मानू, हो की नाही. चला आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा, म्हणून 40 गुणिले 10 बरोबर x गुणिले 8. 40 आणि 10 यांचा गुणाकार किती येतो? बघा 4 1. बघा असं करायचं. 4 1 4. हे शून्य किती आहेत? 2 शून्य. मग 2 शून्य द्या, झाले 400. ठीक आहे. x गुणिले 8. हा गुणिले x आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले, म्हणजे 400 भागिले 8. आणि राहिला कोण? फक्त इथं x राहिला. आता ह्यांचा भागाकार करा. 400 भागिले 8. 8 पंचे. बघा 8च्या पाड्यात 4 नाही आहे, म्हणून आपण पुढचा अंक मिळून घेतला, म्हणजे 40 झाले. 8 पंचे 40. आणि हा जो शून्य आहे ना, 1 राहिलेला, तो आपण वरती दिला, म्हणजे 50. किती आले? 50. म्हणजे x बरोबर 50. म्हणून आपण लिहू शकतो
तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज 50 पाने वाचावीत, हो की नाही? म्हणून लिहा तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास, असं लिहा, पूर्ण करायचे असल्यास दररोज 50 पाने वाचावीत. ठीक आहे, समजलं का? शब्दामध्ये पण लिहा म्हणजे लक्षात येईल. मागच्या वेळेला मला जागा नव्हती म्हणून मी लिहिलं नव्हतं, पण इथे जागा भेटली म्हणून मी लिहिलं. ठीक आहे, तुम्ही ह्याच्या खाली लिहित चला बरं का. ठीक आहे, चला आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न तिसरा बघा. मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल? तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किलोमीटर झाला. किती? 4 किलोमीटर झाला, तर तिला किती वेळ लागेल? बघा इथे समजून घेऊया. बघा आता समजा ही काढा तुमची सायकल. ठीक आहे, इथं काढली सायकल तुमची आणि ठीक आहे, आता समजून घ्या ही सायकल आहे काय. ठीक आहे, आता इथं काय आहे? इथे तिचं मावशीचं घर आहे. काय आहे? मावशीचं घर आहे. आता त्या सायकलवरनं तिला मावशीच्या घरी जायचंय. ठीक आहे, आता तिने सायकलचा वेग ताशी म्हणजे प्रत्येक तासाला काय 6 किलोमीटर आहे. किती? 6 किलोमीटर म्हणजे ताशी म्हणजे 6 किलोमीटर वेग धरला. सायकलचा वेग किती धरला? 6 किलोमीटर. तर असे हे डिस्टन्स आहे दिलं बघा, तिथे 12 किलोमीटर अंतर दिलंय. किती? 12 किलोमीटर अंतर दिलंय. तर तिला किती वेळ लागेल? वेळ विचारलाय आपल्याला. ठीक आहे, आता बघा दुसरा प्रश्न बघा त्यांनी. तिच्या सायकलीचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे. किती? आता 6च्या ऐवजी 4 किलोमीटर झाला. इथं 2 काढायचं आपल्याला. बघा 6 किलोमीटरचा पण काढायचं आहे, 4 किलोमीटरचा पण काढायचा आहे. ठीक आहे, तर तिला किती वेळ लागेल? आता हा 12 किलोमीटर आपल्याला भेटलेलाच आहे अंतर, तर